श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी अशाच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मऊसूत आणि दाणेदार गोडाचा शिरा सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. इथे आपण अर्धा लिटर दूध उकळून घ्यायचं आहे. दूध उकळलं आहे, गॅस बंद केला आहे. इथे आपण 1 वाटी साजूक तूप घालून घेऊया. तूप छान मेल्ट झाले की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून फ्राय करून घ्यायचे. ड्रायफ्रूट छान फ्राय झाले की काढून घेऊया. इथे आपण 1 वाटी रवा घेतला आहे. आता त्याच गरम तुपामध्ये हा रवा घालायचा आहे. रवा तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया. मंद आचेवर आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटे मस्त असा रवा तांबूस रंगावर भाजून घेतला आहे. दूध घालून घेऊया. दूध आपल्याला गरमच घालायचे आहे. हे एकदा तळापासून असं चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे अजिबात रव्याच्या गुठळ्या होत नाहीत. रवा छान शिजला आहे. केशरचे दूध घालून घेऊया. वाटीने रवा घेतला आहे, त्याच वाटीने 1 वाटी साखर घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. साखर घातल्यानंतर मिश्रण थोडे पातळ होते, पण एक वाफ आली की हा शिरा छान मऊसूत होतो. यामध्ये 1 चमचा जायफळ वेलची पावडर, फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ घेऊया. एक वाफ आली की हा शिरा छान असा मस्त मऊसूत आणि दाणेदार होतो. छान मऊ लुसलुशीत असा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने पूजेसाठी किंवा देवीला नैवेद्यासाठी हा शिरा नक्की तयार करून पहा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी अशाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.